जाऊयात अंबादास दानवे यांच्याकडे। तर दानवेजी, आपण पाहिलं दरेकरांनी पुरेपूर सरकारची बाजू या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्यालाही असं वाटतं का की उशीर झालाय? उशीर झाला। आता प्रवीण भाऊ जे बोलले की ते 3 लाख मतदारातून निवडून आलेले आहे। सुनील केदार निवडून आलेले नव्हते का? राहुल गांधी निवडून आलेले नव्हते का? राहुल गांधी ते एका राष्ट्रीय पक्षाचे नेते होते, परंतु राजकीय हेतूनं मग म्हणायचं का तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली का कायद्यानं कारवाई झाली? माझा मुद्दा, मी काय व्यक्तिगत हा विषय नाही घेत, मी कायदा, जो कायदा केलेला आहे, दागी मंत्री, दोषी मंत्री, शिक्षा ज्याला टोटल, याला इलेक्शन लढता येत नाही। मग इलेक्शन लढता येत नाही तर त्याला लोकप्रतिनिधी कसं होता येईल? एकीकडे जे प्रकरण एवढं सिरियस आहे ते सदनिकेचं, आता प्रवीण भाऊंना काय सरकारच्या विरोधात थोडी बोलता येणार, त्यामुळे ते त्यांची बाजू घेणारच, त्याच्याविषयी मी काय बोलणार, ते त्यांची बाजू घेणार, ते थोडी विरोधात बोलणार आहे। परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी त्वरित यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ गेलं पाहिजे। ही सगळ्यात नाही तर याच्यात मुख्यमंत्र्यांचं नाव सुद्धा, सरकारचं नाव सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे। खातं काढलं म्हणजे खूप झालं नाही, खातं काढलं तरी मंत्री आहेत ना, ते खातं काढलं तरी मंत्री आहेत, ते मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे होतं। कायद्यानं तीच कारवाई अपेक्षित आहे, कायदा तेच सांगतो। दरेकरजी, दानवेजींच्या या मागणी संदर्भात आपलं काय मत आहे? नाही, दानवेजी विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि अशा विषयासंदर्भात त्यांची भूमिका काही वेगळी असायचं कारण नाही। परंतु आपण एक लक्षात घ्या की त्यांची पदावनती केलेली, आज ते बिनखात्याचे मंत्री आहेत। ही शिक्षा नाही का दानवे साहेब? ही शिक्षाच आहे ना। त्या ठिकाणी जर कुठलंच खातं नाही, आणि मी सांगतोय ना आपल्याला की लगेच काही सरकार काही करणारच नाही, अशातली गोष्ट नाहीये ना। पण काही गोष्टी प्रक्रिया असतील, लिगल काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतात, त्यांना नॅचरल जस्टिस साठी वाव द्यायचा असेल, त्याच्यामुळे मला वाटतं की आपण घाई करूया नको। शेवटी तेही दानवे साहेब आपल्यासारखेच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। आता निर्णय लागला ही वस्तुस्थिती आहे, परंतु बऱ्याचदा असं झालंय की सेशन कोर्टाचे अनेक निर्णय हायकोर्टाने खारिज केले, त्याला स्टे दिलेला आहे, आणि त्याच्यामुळे उद्या अशा प्रकारचा निर्णय येऊन पुन्हा हे होण्यापेक्षा एका दिवसाने काही फरक पडत नाही ना। मला वाटतं कोर्टाची उद्या की काही तारीख आहे। मात्र दरेकरजी, या ठिकाणी दानवेजींनी असाही उल्लेख केला की सुनील केदार असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्या संदर्भात राजकीय हेतूनं कारवाई करण्यात आली का, असाही प्रश्न निर्माण होतोय। त्या संदर्भात आपलं काय मत आहे? लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकरण काय आहे, कशासाठी शिक्षा आहे, त्याचं गांभीर्य काय, हेही त्या ठिकाणी महत्वाचं आहे। शिक्षा आहे, शिक्षा आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही। आणि कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो हे त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे। परंतु आता त्यांनी एक प्रकारे सुरुवात सरकारने केलेली आहे। सरकार मूग गिळून गप्प नाही किंवा डोळे झाकून त्या ठिकाणी बसलेले नाही, आणि त्याच्यामुळे नीतिमत्ता जपणारे मुख्यमंत्री नैतिकतेच्या आधारावर दादा, आणि त्यांनी निदान आम्ही या ठिकाणी कोर्टाचा जो काही निर्णय आहे किंवा जनतेच्या मनामध्ये सरकारच्या विषय, त्याकरता आम्ही दखल घेतली गांभीर्यानं, हे तरी निश्चित या ठिकाणी जातं, हे आमचे मित्र दानवे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतील।